हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापान कार्यक्रम झाला। चहापानावर विरोधकांनी प्रथेप्रमाणे बहिष्कार टाकला। शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला। या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। तर आता पहिली कॅबिनेट बैठक सुरू झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, नुकताच चहापानाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता कॅबिनेटची बैठक सुरू असल्याचं समजतंय। जान्हवी, एकंदरीत पाहायचं झालं तर सर्वच मंत्र्यांनी आज शपथ घेतलेली आहे। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भाजप असेल, या तिन्ही पक्षांच्या म्हणजे महायुतीच्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। आणि शपथ घेतल्यानंतर सर्वात पहिले कॅबिनेट बैठकीसाठी सर्वच जे नवनिर्वाचित मंत्री आहेत ते रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पोहोचलेले आहेत आणि कॅबिनेट मीटिंगला म्हणजे कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच या कॅबिनेटकडे सर्वांचंच लक्ष लागून असणार आहे, कारण हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही कॅबिनेट असणार आहे। त्यामुळे मोठमोठ्या घोषणा याच्यामधून होऊ शकते। ज्या लाडक्या बहिणीवरून विरोधकांनी निशाणा साधला होता, वारंवार ही योजना बंद पडेल अशा प्रकारचे आरोप महायुतीवरती केले होते। याच लाडक्या बहिणीचे 1500 वरून 2100 रुपये करणार अशा प्रकारची जी आश्वासनं निवडणुकीत दिली गेली होती महायुतीकडून, त्याचा प्रस्ताव या कॅबिनेटमध्ये मांडला जाऊ शकतो 1500 चे 2100 रुपये करण्यासाठी। त्यामुळे ही एक मोठी घोषणा महायुती सरकारकडून केली जाऊ शकते आणि उद्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात अधिकची माहिती मिळेलच। मात्र कॅबिनेटच्या प्रस्तावामध्ये ही अशा प्रकारची घोषणा होणं अपेक्षित आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अगदीच कुणाल, मात्र लाडकी बहीण वगळता आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवर या पहिल्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे? राज्यामध्ये अनेक प्रकल्प जे आहेत ते अजून पूर्ण झालेले नाही आहेत। अशा अनेक जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांच्या बद्दल असेल, शेतकऱ्यांच्या बद्दल आजचा जो काही चहापानाचा कार्यक्रम आहे याच्यावरती विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बहिष्कार टाकलेला पाहायला मिळाला। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काहीतरी पॅकेज असू शकतं। त्याचप्रमाणे सर्वसामान्य जे काही तरुण आहेत, बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे। या बेरोजगारीवरून सुद्धा काहीतरी मोठी घोषणा या कॅबिनेटमधून होऊ शकते। त्यामुळे सर्वांचंच लक्ष या कॅबिनेटकडे आहे, कारण नवनिर्वाचित सर्वच कॅबिनेट मंत्री जे आहेत ते रामगिरी बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि या कॅबिनेट मीटिंगला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच ही कॅबिनेट मीटिंग संपल्यानंतर नेमक्या काय काय घोषणा झालेल्या आहेत किंवा काय काय नेमके पॅकेजेस घोषित करण्यात आले, कारण आपण जर पाहिलं तर सर्वच स्तरातले मंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या संपूर्ण व्यापलेलं आहे मंत्रिमंडळ। त्यामुळे प्रत्येक विभागाला एक एक मंत्री मिळालेला आहे। त्यामुळे प्रत्येक विभागाला ठोस असा पॅकेज मिळण्याची शक्यता आहे। जान्हवी, अगदीच चहापानावरती बहिष्कार टाकल्याचं आपण बघितलं आहे। विरोधकांनी तो मुद्दा सुद्धा मांडला की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आम्ही चहापानाला बहिष्कार टाकतोय। एकीकडे हा बहिष्कार, दुसरीकडे आपण शपथविधी सोहळा सुद्धा पाहिलाय आणि एकंदरच जर शपथविधी सोहळा पाहिलाय, शिवसेनेने जरी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवलाय शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने, तरी देखील काही नाराजी नाट्य सुद्धा दिसून येतंय शिवसेनेमध्ये। तानाजी सावंत हॉटेलमधून निघून गेल्याचं देखील समजलं होतं। या संदर्भात काय सांगा? नक्कीच जे यापूर्वी मंत्री राहिलेले आहेत आणि ज्यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायची संधी दिलेली नाहीये किंवा त्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागलेली नाही आहेत, ते निश्चितच आमदार नाराज असल्याची चर्चा आहे। तानाजी सावंत हे निघून गेलेले आहेत, मात्र त्यांची देखील मनधरणी करायला सुरुवात झालेली आहे। मात्र अडीच वर्षांचा फॉर्म्युला आहे। अडीच वर्षांमध्ये 2.5 वर्षानंतर दुसऱ्या आमदारांना ही संधी मंत्रिपदाची मिळू शकते। शंभूराज देसाई यांनी मोठं वक्तव्य केलंय थोड्या वेळापूर्वीच। त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही असं लेखी पत्र शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे। म्हणजे 2.5 वर्षानंतर स्वतःहून हे मंत्रिपद दुसऱ्या आमदारांना दिलं गेलं जाऊ शकतं, जेणेकरून हे नाराजी नाट्य शिवसेनेतलं तात्पुरतं का होईना कमी होऊ शकतं। अगदीच धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।